बघूया 100% बातम्या। लोकसभा निवडणुकांसाठी सत्ताधारी महायुती ॲक्शन मोडवर आली आहे। लोकसभा निवडणुकीत महायुतीनं मिशन 45+ चा नारा दिल्यानंतर भाजप आणि महायुतीतल्या मित्रपक्ष कामाला लागलेत। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महायुतीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली। येत्या मकर संक्रांतीला महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे। 14 जानेवारीपासून सर्व जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे घेण्यात येणार आहेत। जिल्हा, तालुका आणि बूथ पातळीवर महायुतीचे मेळावे होणार आहेत। 14 जानेवारीला राज्यातल्या सर्व जिल्ह्यात एकाच वेळेला महायुतीचे मेळावे त्या ठिकाणी होतील। लोकसभेच्या 45हून अधिक आणि विधानसभेच्या 225 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार महायुतीच्या नेत्यांनी बोलून दाखवलाय। 45+ जागा या महाराष्ट्रामध्ये 51%ची लढाई जिंकून आम्ही जिंकणार आहोत। फेब्रुवारीमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे जाहीर मेळावे होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। फेब्रुवारी महिन्यामध्ये विभागीय स्तरावरचे मेळावे माननीय एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा यांच्या उपस्थित होणार आहे। महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं घोडं अडलेलं असताना महायुतीने मात्र संक्रांतीपासून लोकसभेचं रणशिंग फुंकण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे। महायुतीने लोकसभा निवडणुकांसाठी मोर्ची बांधणी सुरू केली। मकर संक्रांतीपासून महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे। महायुतीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी निवडणुकीची रणनीती स्पष्ट केली। यावेळी महायुती राज्यात लोकसभेच्या 45 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला। पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महायुतीला मोठं यश मिळेल आणि महाविकास आघाडीचा सुपडा साफ होईल असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलंय। जो भी तूफान आने वाला है महाराष्ट्र में, ये सब झाड़ी पत्तियों को साफ करके महाविकास आघाड़ी के पूरी ताकत से इस महाराष्ट्र में जीतेगी। जर सगळीकडे पाला पाचोळ्याने सगळे विरोधक उडून जाणार असतील तर मग बावनकुळे गल्लीबोळात फिरून पुढचे पंतप्रधान कोण होणार हे विचारायची त्यांना गरज का भासते। निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत इन्कमिंग सुरू होणार असल्याचा दावा बावनकुळेंनी केलाय। महायुतीमध्ये इतके घटक पक्ष जुळणार आहेत की महाविकास आघाडी यांच्या स्टेजवर तुम्हाला फक्त नेते दिसतील आणि समोर कोणीच दिसणार नाही। निवडणुकीच्या तोंडावर आशा असते लोकांना, त्यामुळे आशेपोटी लोक बोलत असतात। महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगणार असल्याचं पाहायला मिळतंय। लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात। प्रत्येक पक्षानं तशी तयारी सुरू केली आहे। महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या जागा वाटपावर चर्चा सुरू आहे। अशातच बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षानं अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकलाय। अमरावतीची जागा प्रहारला मिळाली पाहिजे, नाहीतर नवनीत राणा यांनी प्रहारच्या तिकिटावर अमरावती लोकसभा निवडणूक लढवावी असं म्हटलंय। आमचं असं मत आहे का मतदारसंघ आम्हाला भेटला पाहिजे, त्यांनी आमच्याकडून लढावं, तो त्यांचा प्रश्न नाही, तर मतदारसंघ आम्हाला द्या। धन्यवाद माने की त्यांनी अशा प्रकारे ऑफर दिली, पण सगळ्यांना आपापला महायुती धर्म पाळावा लागेल। आमचं लक्ष लोकसभा नसून विधानसभा असल्याचं कडूंनी म्हटलंय। लोकसभा आम्हाला फार जास्त उत्सुकता नाही आहे आणि लोकसभेच्या माध्यमातून विधानसभा कसं सर करता येईल तो आम्ही प्रयत्न करू। बच्चू कडूंचा पाठिंबा नवनीत राणा राहील असं मी ग्राह्य पकडतो, तर त्यांनी पण ग्राह्य पकडायला पाहिजे की अचलपूरमध्ये त्यांना सुद्धा आमचा पाठिंबा आहे। बच्चू कडू यांची अमरावती लोकसभा मतदारसंघाबाबतची ऑफर राणा दाम्पत्य स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट झालं। अमरावतीचा तिढा महायुती कसा सोडवणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीनं कंबर कसली आहे। महायुतीने लोकसभेसाठी 45+ चा नारा दिला। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला धूळ चारण्याचा निर्धार महायुतीनं केलाय। बावनकुळेंसह महायुतीचे नेते विजयाचा निर्धार व्यक्त करत असताना प्रहारचे नेते बच्चू कडू नागपुरात होते। याबद्दल विचारलं असता महायुतीच्या पत्रकार परिषदेचं निमंत्रण नव्हतं असं कडूंनी म्हटलं। पक्षाच्या मीटिंगला मी जास्त जात नाही किंवा त्यांच्या बैठकी असल्या तर माझं काही फार जास्त त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट नाही राहत। एक महायुतीची बैठक लवकरच 1-2-3 दिवसामध्ये होईल। त्यात बच्चू कडू असतील, त्यात सारेच नेते असतील आणि आम्ही चांगला ढाचा तयार करून चांगले संमेलन घेऊ। महायुतीत की महाविकास आघाडीसोबत याबाबत त्यांनी सस्पेन्स वाढवणारं वक्तव्य केलंय। राजकीय फार युतीसोबत आमचं घट्ट आहे असं तर काही सध्या नाही आहे। नातं केव्हा घट्ट होतं तेव्हा दोनही एकूण ओलावा असला तर, कामापुरता मामा जर विचार केला तर मग कठीण जातं ना आखरी। त्याच्यामध्ये प्रहार संघटना आणि माननीय बच्चू कडू साहेब पण आमच्यासोबतच आहे। गेल्या आठवड्यात बच्चू कडू यांनी शरद पवारांची भेट घेतली। त्यात कडू यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महायुतीत बिघाडीची चर्चा सुरू झाली आहे।
शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचं शिबिर आयोजन करण्यात आलं। 2 दिवसीय शिबिराला राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत। मात्र शिबिरातील एका नेत्याच्या गैरहजेरीनं चर्चांना उधाण आलं। राष्ट्रवादीच्या शिर्डीतल्या शिबिराकडे पाठ फिरवणाऱ्या नेत्याचं नाव रोहित पवार। आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या शिर्डीतल्या शिबिराला रोहित पवार गैरहजर राहिले। अजित पवारांच्या बंडानंतर रोहित पवारांनी आक्रमक भूमिका घेतली। तरुणांच्या प्रश्नांसाठी त्यांनी संघर्ष यात्रा काढली। मात्र रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेकडे जयंत पाटील यांनी पाठ फिरवली। आता जयंत पाटलांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या शिबिराला रोहित पवार गैरहजर असल्याची चर्चा रंगली आहे। कोण कुठे आहे बाहेर त्याची मला चिंता असणं काही कारण नाही। त्याच्यातले कधी कोण बाहेर पडतील हे महत्त्वाचं आहे। रोहित पवार परदेशी गेलेले आहेत। त्यांनी शिबिराची पवारसाहेबांनी तारीख दिल्या मला सांगितलं त्यांना हजर राहता येणं शक्य नाही। पूर्वनियोजित कार्यक्रमाच्या निमित्तानं बाहेर असून याबद्दल पक्षश्रेष्ठींना कल्पना दिल्याची माहिती रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे। तसंच गैरहजेरीचा राजकीय गैरअर्थ काढू नये असं रोहित पवारांनी म्हटलंय। तसंच पवारांसोबत असल्याचंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलंय। महानंदचं पुनरुज्जीवन करण्यासाठी हा महानंद डेअरी प्रकल्प राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे सोपवण्यात येणार असल्याची घोषणा मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये सरकारनं विधानसभेत केली। या संदर्भात आता राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्यात। मात्र यावरून राज्याचं राजकारण तापलंय। महानंद डेअरी एकेकाळी राज्याचं वैभव होतं। मात्र ही डेअरी आता NDDBच्या ताब्यात जाणार असल्यानं विरोधकांनी टीकेला सुरुवात केली आहे। महानंद ही महाराष्ट्राची ओळख आहे, ती ओळख आता पुसून टाकली जाते। यामागे कोण आहे असा सवाल खासदार संजय राऊतांनी केलाय। एक व्यवसाय इथून उरवडून नेला जातोय गुजरातमध्ये। महाराष्ट्रामध्ये हे धृतराष्ट्रांचं सरकार निर्माण झालंय। महानंदा नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाला चालवल्या देण्याबद्दल निर्णयाची प्रक्रिया राज्य सरकारच्या वतीनं सुरू आहे। गुजरातसाठी पायघड्या घालायच्या याच्यासाठीच हा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेतला जातोय। एक नरेटिव्ह तयार करतात, फेक नरेटिव्ह आहे। नरेटिव्ह सकाळी तयार करतात ते काहीतरी बसून महाराष्ट्रात दिवसभर मीडियामध्ये येण्याकरता काही ना काही देत राहतात। सत्ताधाऱ्यांनी राऊतांना उत्तर दिलं असलं तरी मंत्री छगन भुजबळांनी सरकारला घरचा आहेर दिला। गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील विविध प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला। आता महानंद ही गुजरातला पळवण्याचा घाट घातल्याचा आरोप झाल्यानं राज्याचं राजकारण तापलंय। राज्यातील प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतो। गेल्या आठवड्यात आणखी एका प्रकल्पावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं। कोकणातील पाणबुडी प्रकल्पावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले। महाराष्ट्रातील पहिला पाणबुडी पर्यटन प्रकल्प सिंधुदुर्ग इथं होणार होता। मात्र हा प्रकल्प गुजरातला नेण्यात येत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांनी शनिवारी केला। नाईकांच्या या आरोपानंतर शनिवारी सुरू झालेला आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला अजूनही सुरू आहे। प्रकल्प आले की विरोध करायचा आणि प्रकल्प गेले की आमच्यामुळे गेले म्हणून सांगायचं, ही तर काही नेत्यांची स्टाईल आहे। उदय सामंतांचा उल्लेख सध्या निरुद्योगी मंत्री म्हणूनच मला करावा लागेल। पाणबुडी प्रकल्पावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। मात्र सरकारची उदासीनता, पर्यटन विभागातील लालफितीचा कारभार, राज्य सरकारी पातळीवरचा अपुरा पाठपुरावा या कारणामुळे राज्याचा पाणबुडी प्रकल्प रखडल्याचं बोललं जात आहे। राजाराम कारखान्यावरून सतेज पाटील आणि धनंजय महाडिक या 2 गटामधला वाद चिघळलेला आहे। थेट MDंना मारहाण करण्यापर्यंत प्रकरण पोहोचलंय। या प्रकरणी धनंजय महाडिक यांनी सहकार क्षेत्रासाठी हा काळा दिवस असून सतेज पाटलांनी गुंडागर्दी सुरू केल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। यावरून राजकीय वातावरण तापलंय। कोल्हापुरातल्या कसबा बावडा इथल्या छत्रपती राजाराम कारखान्याच्या MDंना मंगळवारी मारहाण झाल्यानं सतेज पाटील आणि महाडिक गटातला संघर्ष टोकाला गेलाय। छत्रपती राजाराम कारखान्याच्या कारभाराविरोधात सतेज पाटील यांनी मंगळवारी आक्रमक होत मोर्चा काढला। त्याच रात्री कारखान्याचे MD प्रकाश चिटणीस यांना सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली। या प्रकारानंतर खासदार धनंजय महाडिक चांगलेच आक्रमक झाले। मारहाण प्रकरणी सतेज पाटलांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी महाडिकांनी केली। सतेज पाटील गटानं मात्र महाडिक यांचे आरोप फेटाळून लावले। दरम्यान या प्रकरणात सकृतदर्शनी सतेज पाटील यांचं कनेक्शन समोर आलं नसल्याचं SP महेंद्र पंडित यांनी म्हटलंय। या मारहाण प्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली आहे। कारवाई झाली पाहिजे। त्याची जर लिंक बंटी पाटलांशी लागली, त्यांच्या सांगण्यानुसार जर हे झालं असेल तर बंटी पाटलांच्यावर सुद्धा गुन्हा नोंद झाला पाहिजे। तर सध्या तरी त्यांचा कुठलाही संबंध या गुन्ह्यामध्ये दिसून येत नाही। राजाराम कारखान्याच्या निमित्तानं 2 गटात ठिणगी पडली आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याचा वणवा अधिक भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही।
मतदार आपल्या पाठीशी असल्याचा दावा शिवसेना आणि भाजपकडून केला जातोय. परिणामी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीत निर्माण झालेला तिढा कायम असल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेना आणि भाजप मतदारसंघावरचा दावा सोडायला तयार नाहीयेत. परिणामी महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात आता भाजपनेही शक्ती निर्माण केली आहे. परिणामी शिवसेनेच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपनं शड्डू ठोकण्याची तयारी केली आहे. भाजपकडून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे, तर उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. जिल्ह्यात भाजपची 6.5 लाख मतं असल्याचा दावा नितेश राणेंनी केला, तर उदय सामंत यांनी जिल्ह्यात शिवसेनेची 8.5 लाख मतं असल्याचा दावा केला. नेत्यांमधील या राजकीय युद्धानंतर महायुतीतील पक्ष एकत्रितपणे निर्णय घेतील असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय. जे काही आमचं केंद्रीय नेतृत्व आणि 3 नेते निर्णय करतील ते सारे निर्णय आम्हाला मान्य. शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे ठरवणार आहेत ते आम्हाला मान्य करावं लागेल आणि एकनाथ शिंदे साहेबांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. ते बरोबर आमचा वाटा येतो आम्हाला मिळून देतील. मी करतो का मग आमचं तुमचं असं नाही. जेव्हा नांदायचं असतं किंवा मंगळसूत्र घातलं ना त्याचं पावित्र्य ठेवायचं, युतीचं पावित्र्य ठेवायचं. कोकणातल्या या मतदारसंघांचा तिढा महायुतीचे नेते कशा पद्धतीनं सोडवतायत याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. समाजाची सेवा करणारे हात कानाखाली आपटले तर विचार करा असा इशारा उद्धव ठाकरे सत्ताधाऱ्यांना दिला. मुंबईतल्या आझाद मैदानात अंगणवाडी सेविकांनी प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आंदोलनस्थळी जात आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. यावेळी आंदोलकांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. मुंबईतल्या आझाद मैदानात अंगणवाडी सेविकांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंनी भेट देत पाठिंबा दिला. तुमचा भाऊ म्हणून या ठिकाणी आल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तर हे सरकार पडायच्या आत तुमच्या मागण्या ते मान्य करतील, नाही तर आपलं सरकार तुम्ही आणणारच आहात. त्या आल्यावरती पहिला निर्णय हा घेतला जाईल. उद्धव ठाकरेला पाठिंबा देऊन काय इफेक्ट होणार मला तुम्ही सांगा. उलट सुटणारा प्रश्न सुटणार नाही. मी तुम्हाला आता सांग, महायुती सरकारकडे केवळ आश्वासन आहेत, बाकी काही नाही अशी टीका त्यांनी केली. पहिलं पुढच्या अधिवेशनात पहिलं तू टिकशील का, तुझं सरकार राहील का. यावेळी बोलताना त्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आताचं जे काही 3 बागलं सरकार जुळलेलं आहे तंगड्यात शेकडा मारा, शेकडा तरी सरळ जाईल, तर अशी पण सरकार नाही सरळ जाणार. अंगणवाडी सेविका लाडली बहिणा नाहीत का असा सवाल ठाकरेंनी केला. ते सेवा करणारे हात जर एकमेकावरती आपटले तर आवाज एवढा येतो, सरकारच्या कानाखाली आपटलं तर केवढ्या मोठा येईल. आपलं सरकार पाडलं नसतं तर तुमच्यावर ही वेळ आली नसती असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे. मुंबईतल्या शिर्डी, सोलापूर सह राज्याच्या विविध भागात अंगणवाडी सेविका आपल्या मागण्यांवरून रस्त्यावर उतरल्या. त्यांच्या या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळतो. ग्रॅज्युटी, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, योग्य वेतनवाढ, पेन्शन योजना अशा प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांचा बेमुदत संप सुरू आहे. मुंबईसह राज्यातील विविध भागात अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे. शिर्डीत अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला खासदार सुप्रिया सुळेंनी भेट दिली. त्यावेळी आपल्या व्यथा सांगताना अंगणवाडी सेविकांना अश्रू अनावर झाले होते. सोलापुरात अंगणवाडी सेविकांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्रांचे मुखवटे घालून अंगणवाडी सेविका यात सहभागी झाल्या. आमदार प्रणिती शिंदे यावेळी उपस्थित होत्या. जे आपले शेतकरी असतील, महिला असतील, अंगणवाडी सेविका असतील, त्यांचे जे तळागाळातले प्रश्न आहेत हे सरकार सोडवताना दिसत नाही आहे. अंगणवाडी भगिनी यांना जर पगारवाढ देत नसेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे. अंगणवाडी सेविका आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत माघार नाही असा पवित्रा अंगणवाडी सेविकांनी घेतलाय. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी लढा तीव्र केलाय. आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यांनी चलो मुंबईचा नारा दिला. या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी राज्यातील मराठा संघटनांची अंतरवाली सराटीत महत्त्वाची बैठक बोलावली. या बैठकीत आझाद मैदानावरील आंदोलनाचं नियोजन करण्यात आलं. उपोषणात मोठ्या प्रमाणात मराठा बांधव सहभागी होणार असल्याचा दावा जरांगेंनी केलाय. गावागावात नियोजन करण्यात आल्याचं जरांगेंनी सांगितलं. करोड मराठा 3 करोड मराठ्यांना सहज ते बोलू शकते सगळं, परंतु काही गोष्टीला ते सुद्धा पूर्ण आहेत. त्या गोष्टी फक्त सरकारकडे येतात, तेवढी देणे आम्हाला पूर्वी बदल. आंदोलकांना अडवल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा जरांगेंनी दिलाय. तुमचं दूध बंद होणार, आमचा मायबाप शेतकरी मराठा तुम्हाला दूध नाही देणार, भाजीपाला नाही देणार. आम्ही इकडे त्याचं तूप करू, दही करू, पण तुम्हाला देणार नाही. गनिमी काव्याने मुंबईच्या दिशेनं कूच करणार असल्याचंही जरांगे म्हणाले. आंदोलन शांतच राहणार, पण आम्ही पण चारी बाजूने तयारी केलेली, त्यांनाही
मुंबईत घुसल्यावर कळणार की तयारी कशी केली. मनोज जरांगेंनी आझाद मैदानातील उपोषण आंदोलनाची जबाबदारी मुंबई आणि उपनगरातील मराठा आंदोलकांवर सोपवली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी निर्णायक लढा पुकारलाय. जरांगे यांनी आता आरक्षणाच्या मागणीसाठी चलो मुंबईची हाक दिली. जरांगे यांच्या आरक्षण आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळतो. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांची अभिनेता सयाजी शिंदे यांनी भेट घेतली. जालन्यातल्या अंतरवाली सराटीत दोघांची भेट झाली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली. यावेळी सयाजी शिंदे यांनी जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. मुंबईतल्या आंदोलनात सहभागी होणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शिंदेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. 20 जानेवारी रोजी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने येणार आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी हे आंदोलन अंतरवाली सराटीतून 6 दिवस पायी प्रवास करत मुंबईत येणार आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत ठाकरे कुटुंबीय आणि ठाकरे गटाच्या नेत्यांविरोधात अनेक आरोपांच्या फैरी झाडल्या. आता किरीट सोमय्यांनी आपला मोर्चा थेट शरद पवार यांच्याकडे वळवलाय. मुंबईतल्या भांडूपमध्ये पीएमपी घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय. हे आरोप शरद पवार गटानं फेटाळून लावले. ठाकरे सरकारच्या काळात मंजुरी मिळालेल्या आणि भांडूपमध्ये राबवण्यात येत असलेल्या प्रकल्पग्रस्त पुनर्वसन योजनेतील 1903 सदनिकांच्या कंत्राटात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. पवार कुटुंबियांच्या कंपनीला यात आर्थिक लाभ मिळाल्याचा दावा सोमय्या यांनी केलाय. शरद पवार गटानं हे आरोप फेटाळून लावताना सोमय्यांवर पलटवार केलाय. 14 लाख रुपये का एक सदनिका 58 लाख मध्ये बीएमसी विकत घेत आहे. निवडणुकीचा काळ आहे. पवार साहेबांची भीती सर्वांनाच वाटते. त्या पक्ष फोडून काही उपयोग होत नाही, म्हणून आता त्यांच्यावरच घाला घालण्याचा प्रयत्न जर चालू असेल. विरोधक असला तर खोटे आरोप करायचे, त्रास द्यायचा, छळायचं, पक्ष फोडायचे, घर फोडायची, ईडी सीबीआयच्या खोट्या केसेस करायच्या. भांडूपमध्ये 1903 सदनिका बांधल्या जात आहेत. त्यासाठी वेगवेगळी आरक्षण हटवली जात आहेत असा आरोप सोमय्या यांनी केला. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. नागपूरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांच्या जामीन अर्जाबाबत कोर्टानं राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. येत्या 6 जानेवारीपर्यंत राज्य सरकारला उत्तर सादर करायचं आहे. केदारांच्या या जामीन अर्जावर पुढची सुनावणी येत्या 9 जानेवारीला होणार आहे. नागपूर जिल्हा बँकेत 2001-2002 साली झालेल्या घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा आणि 12.5 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा नागपुरातल्या अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयानं ठोठावली. या प्रकरणी सत्र न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सुनील केदार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे अर्ज केला. या प्रकरणी कोर्टानं राज्य सरकारला नोटीस बजावत 6 जानेवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले. केदार यांच्या जामीन अर्जावर येत्या 9 जानेवारीला सुनावणी होणार आहे. सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा झाल्यानं त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली. येत्या 9 जानेवारीला होणाऱ्या सुनावणीत सुनील केदार यांना जामीन मिळणार की त्यांचा जेलमधला मुक्काम वाढणार याचा फैसला होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिकांना तातडीनं दिलासा द्यायला मुंबई हायकोर्टानं नकार दिलाय. मलिकांनी जामिनाची मुदतवाढ द्यायला सुप्रीम कोर्टात जावं असं हायकोर्टानं म्हटलं. नवाब मलिक सध्या मेडिकलच्या कारणावरून जामिनावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक सध्या वैद्यकीय जामिनावर आहेत. गेल्या महिन्यात नागपुरात पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ते सहभागी झाले. त्यांना महायुतीत घ्यायला भाजपनं विरोध केला होता. या अधिवेशनात नवाब मलिकांच्या उपस्थितीची जोरदार चर्चा रंगली. नवाब मलिक यांच्या वैद्यकीय जामिनाची मुदत येत्या 11 जानेवारीला संपते. या पार्श्वभूमीवर जामिनाला मुदतवाढ देण्याबाबतची याचिका नवाब मलिकांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली. मात्र नवाब मलिकांना तातडीचा दिलासा द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला. मलिकांनी जामिनाची मुदतवाढ घेण्यास सुप्रीम कोर्टात जावं असं हायकोर्टानं म्हटलं. मुंबई उच्च न्यायालयानं याचिकेवरील सुनावणी 15 जानेवारीपर्यंत तहकूब केली आहे. या मुदतीत त्यांना सुप्रीम कोर्टात जाण्याची मुभा देण्यात आली आहे. स्त्री शिक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं छगन भुजबळ साताऱ्यात आले होते. भुजबळांनी सावित्रीबाई फुलेंच्या अभिवादन केल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला. स्त्री शिक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव असलेल्या साताऱ्यातल्या नायगावात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. नायगावात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंचं स्मृतीस्थळ आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्मृतीस्थळावर जाऊन महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना अभिवादन केलं. दरम्यान छगन भुजबळांनी
फुले दाम्पत्याच्या स्मारकाला अभिवादन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आक्रमक झाला। छगन भुजबळ नायगावमधून निघाल्यानंतर शरद पवार गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला। संपूर्ण स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलं। ज्यांची नाहक बदनामी केली, ज्यांना प्रचंड त्रास दिला, अशा वृत्तीच्या बरोबर हे लोक जाऊन आज मंत्रिपद भोगतात। दुग्धाभिषेक करणाऱ्या शरद पवार गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। यावेळी या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला। स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं साताऱ्यातल्या नायगाव इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्र्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला अभिवादन केलं। सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी केलेलं कार्य कुणीच विसरू शकत नाही असं मुख्यमंत्री म्हणाले। थोर समाजसुधारक आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्सव महिला शिक्षण दिन म्हणून उत्साहानं साजरा केला जातो। साताऱ्यातील नायगाव इथं सावित्रीबाई फुले यांचं जन्मस्थान आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह विविध मंत्र्यांनी सावित्रीबाईंच्या स्मारकाला अभिवादन केलं। फुले दाम्पत्य खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या समाज सुधारणा चळवळीचं मायबाप आहेत असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले। राज्यातील मुलींच्या शिक्षणासाठी अनेक योजना राज्य सरकारनं आणल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। ती जागा जी आहे ती विकत घेऊ आणि याला लागणारे 100 कोटी रुपये स्मारकासाठी हेही आपण या ठिकाणी देऊ। महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करतो आपण। देशभरामध्ये सुद्धा हा दिन साजरा केला पाहिजे। यासाठी जर प्रधानमंत्र्यांना लिहिलं तर नक्की जे आहे त्याचा मान राखला जाईल। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। वाशिम शहरात या निमित्तानं शोभायात्रा काढण्यात आली। महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरची आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी राज्यासह देशाच्या विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने येतात। या आई तुळजाभवानीच्या भक्तांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी। तुळजाभवानी देवीच्या भक्तांना मंदिरात दर्शनानंतर प्रसाद म्हणून लाडू देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तुळजाभवानी मंदिर संस्थानं हा निर्णय घेतलाय। आगामी काही दिवसात याबाबतची रूपरेषा ठरवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तसंच मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली आहे। इतर देवस्थानच्या धर्तीवर प्रसाद देण्याचा मंदिर संस्थानचा विचार होता, त्या दृष्टीनं उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली। या समितीनं शिर्डी, तिरुपती, सिद्धिविनायक मंदिरासह विविध देवस्थानचा दौरा केला। त्यानंतर लाडू प्रसाद म्हणूनच देण्याचा निर्णय घेण्यात आला। भाविकांना आपल्या लाडू असेल किंवा इतर जे आपल्याला गोष्टी आपल्याला देता येऊ शकतात त्या प्रसादाच्या स्वरूपात देण्यासाठी आम्ही लवकरच प्रक्रिया सुरू करतो। भक्तांना किती लाडू द्यायचे, त्याची रक्कम, लाडू कुठे बनवायचे, त्याचं वितरण व्यवस्था कशी यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे। त्यामुळे इतर देवस्थानप्रमाणे लाडू तुळजाभवानी देवस्थानचा ब्रँड बनणार आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय घाटी रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। बाळासाठी औषध आणायचं सांगून एका महिलेनं दुसऱ्या महिलेकडे आपलं 8 महिन्याच्या बाळाला देऊन पळ काढला। मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 27 जवळ चेहऱ्याला स्कार्फ बांधलेली एक महिला बसलेली होती। तिच्याजवळ एक 8 महिन्याचं बाळ होतं। दरम्यान तिनं उभ्या असलेल्या एका महिलेकडे औषधी आणण्याच्या बहाण्यानं बाळ सोपवलं। माझ्या बाळाला सांभाळा, औषधी घेऊन लगेच येते असं सांगत ती बाळाला सोडून गेली। मात्र बराच वेळ होऊन सुद्धा बाळाची आई परत आली नसल्यानं महिलेनं तिची शोधाशोध केली। शोध घेतल्यानंतर ती कुठे दिसली नाही। त्यानंतर स्थानिक डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनानं घाटी परिसरात लावलेल्या CCTV फुटेजची पाहणी केली, ज्यात बाळाची आई बाळाला सोडून पसार झाल्याचं समोर आलं। या संदर्भात बेगमपुरा पोलीस ठाणे आणि महिला बाल कल्याण विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। बाळ सुरक्षित असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। ओळख लपवण्यासाठी बाळाच्या आईनं चेहऱ्याला स्कार्फ बांधला होता, त्यामुळे तिची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत। पाणबुडी प्रकल्पाच्या पाठोपाठ आता महानंद डेअरी प्रकल्पावरून वादाची ठिणगी पडली आहे। महाराष्ट्रातील या प्रकल्पाची सूत्र गुजरातच्या हाती देण्याचा घाट घातल्याचा आरोप विरोधक करत आहेत। नेमकं काय घडतंय पाहूया स्पेशल रिपोर्ट रात्री 8 वाजता न्यूज 18 लोकमत। तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या। आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा। बुलेटिनमध्ये आपण इथे थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।